नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये माहीने सांगितल्याप्रमाणे आता सीमा ही अक्षयला बाहेर घेऊन येते आणि चल अक्षय आता इथे बसूयात का म्हणून बाहेर येऊन ते सोफ्यावर बसतात. आणि तेवढ्यात मात्र माही ही तोंडाला मास्क लावते आणि आता हातामध्ये दी कैची असते ती घेऊन येतच असते. तर आता अक्षय म्हणतो की आई काय ग. तर सीमा म्हणते की हो बोल ना अक्षय काय रे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई तूच आता म्हणाली होते की का खूप दिवस झाले आपण काही बोललो नाही म्हणून एकत्र बसलो नाही गप्पा नाही मारल्या मग बोल ना आई अगं काय बोलायचं काय गप्पा करायच्या. त्यावर आता सीमा म्हणते की अरे अक्षय मी काय बोलू तू बोल ना. आणि तेवढ्यात माही ही अक्षयच्या मागून आलेली असते आणि डोकावून पाहत असते. सीमा म्हणत असते की अक्षय अरे तू बोल ना नेहमी तर मीच बोलत असते कोणताही विषय मी काढत असते तर आता तू बोल आणि बोल माझ्याशी काहीतरी असं. त्यावर आता अक्षय म्हणतो की आई अगं मी काय असा विषय काढणार तुला तर सर्वच माहिती आहे. तेवढ्यात सीमाचं लक्ष मागे जातं तर माही दिसते. तेव्हा माही ही सीमाकडे बघून खुशून हसत असते आणि हातामध्ये मस्त अशी कात्री दाखवते आणि खुशून हसत असते. तर सीमा तिला खुणावते की जा अगं जा तिकडे. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावून म्हणत असतो की मला कळत नाही की हे सर्व. तेव्हा आता लगेच सीमा म्हणत असते हट हट अरे हट. तेव्हा आता अक्षय विचार करतो की काय चाललं आईचं नेमकं हे सर्व. अक्षय डोकावून पाहणार तर सीमा म्हणते की मांजर आहे मांजर. अरे काळं मांजर काळं अशुभ असतं ते तू पाहू नको. आणि परत ती हट 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 करत अशी माहीला हकलत असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई अगं हे काय चाललं तुझं. सीमा म्हणत असते की आपल्या अंगणात नेहमी येत असतं आणि परत म्हणते की चल हट हट. अक्षय म्हणतो की आई अगं ते मांजर आहे मग इतकं का करतेस तू असं का हकसते. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय मांजर आहे तू नको नको तिकडे बघू नको. अरे चल ना आपण आतमध्ये जाऊयात. त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं आई तूच आता म्हणाली होती की आपण बाहेर जाऊन बसू आणि आता म्हणते की चल आत जाऊयात आणि छान असे उन्हात बसूयात ऊन खाऊयात आणि आता म्हणते की असं. सीमा म्हणते की नाही अरे चल आतमध्ये जाऊन गप्पा करूयात. सीमाला भीती वाटत असते की माही जर अक्षयच्या समोर आली तर. तेव्हा अक्षय म्हणतो की आता आलो ना आपण बाहेर चल बस येते थोडा वेळ. तेव्हा माही ही सीमाला खुणावत असते तर सीमा ही तिच्याकडे बघत अक्षयला म्हणत असते की अरे चल ना आतमध्ये. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मला येथेच बसायचं तुला हवं असेल तर तू जा आतमध्ये मला खरंच इथे खूप फ्रेश वाटतं मी थांबतो इथे. तेव्हा सीमा म्हणते की हो हो मग इथे बस आणि इकडेच बघ तिकडे मागे बघू नको अशुभ असतं. काळं मांजर बघणं हे अशुभ असतं. मी आले पटकनी त्यामुळे तू येथेच बघ इकडे मागे बघायचं नाही थांब मी आले. तेव्हा आता सीमा ही अगदी चोर पावलाने जात असते आणि अक्षय म्हणतो की आई. तेव्हा सीमा ही पुन्हा जोरात ओरडते की तिकडे बघ मागे बघू नको आणि चल हट असं त्या मांजराला हकलवते असं ती दाखवते आणि घाईने ती माही जवळ येते आणि माहीला म्हणते की अगं माही तुझं डोकं फिरलं की काय काय करते तू इथे. अगं कातर मास्क हे काय आहे सर्व. तेव्हा माही म्हणते की आंटी या आपलं ठरलेलं आहे ना तुमच्या वाढलेल्या त्या केस जे काही आहे तुमच्या मुलाचे ते कापायचे म्हणून. तो चिडेल बर का. सीमा म्हणते की काही असं करू नको. तेव्हा माही म्हणते की आपलं काम होतंय तो चिडले तरी चालेल काय होतंय. तेव्हा सीमा म्हणते की नाही. माही म्हणते की हे बघा आंटी जर मी थोडेसे केस त्याचे कापले तर त्याला पूर्ण हेअरकट करण्यासाठी जावं लागेल. थोडेसे कापलेले केस घेऊन तो थोडाच इकडे तिकडे फिरू शकतो का. तेव्हा सीमा म्हणते की हे बघ तू जर असा अल्लडपणा केलास ना मी इतकं रागवेल ना तुझ्यावर इतकी रागवेल की तू असं काहीतरी केलं तर. तेव्हा माही म्हणते की हो हो खरंच क्यूट आंटी अजून जास्त जरा कोल्ड कर. जेव्हा असं लव वाला कोल्ड करतात तेव्हा प्रेम वाढतं हो. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं मी तुझ्यावर रागवेल तू ऐकतेस का माझं. तू एक काम कर जा बरं तू जा आणि तो तोंडाला मास्क लाव ना अगोदर. तेव्हा आता माही म्हणते की नाही मी नाही लावणार मला आता घुसमटल्यासारखं होतं असं मास्क लावल्यानंतर. तेव्हा आता सीमा विचारते की काय ग तू काय खातेस तोंडात काय आहे तुझ्या. तेव्हा आता माही म्हणते की आंटी अहो मी चिंगम खाते. तर सीमा डोक्याला हात लावून घेते. अगं चिंगम खाणं हे तब्येतीला चांगलं नसतं. तेव्हा माही म्हणते की मग कुठली गोष्ट तब्येतीला चांगली असते. मला खरंच काही कळत नाही की चिंगम एक साधी गोष्ट असते आणि तब्येतीला ती का चांगली नसते. इतकं का रिॲक्ट होण्याची काय गोष्ट आहे त्या. अहो मला आवडणारी गोष्ट तुम्हाला कधी आवडणार आहे का. चिंगम खाणं काय वाईट आहे यार. तेव्हा आता सीमा खूप अशी टेन्शन मध्ये येते आणि डोक्याला हात लावून म्हणत असते की माझं ऐकशील का
जा बरं तू येथून जा लवकर आतमध्ये, पण अगोदर ते चिंगम थुकून टाक। तेव्हा आता सीमा म्हणते की अगं इकडे नाही जा, तिकडे आउट हाऊसमध्ये जा। तेव्हा आता माही म्हणते की ओके बरं बाय, परंतु सीमा ही बाजूला जाते हे लक्षात येऊन माही पुन्हा मागे येते आणि जे काही चिंगम ती खात असते तर त्याची अशी मस्त गोळी तयार करते आणि ती अक्षयच्या केसावर मागून फेकते आणि जोरजोराने स्टाईल मध्ये उड्या मारत असते। तेव्हा अक्षय हा मागे केसांना काय चिटकलं हे बघून लगेच असा स्माइल घेतो, परंतु आता सीमाचं जेव्हा लक्ष हे तेव्हा आता ती अगदी धक्क्याने ह्या माहीकडे पाहत असते। माही अगदी खुश होऊन सीमाकडे बघून हसत असते, परंतु सीमा तर आता खूप असे रागाने ह्या माईकडे पाहत असते आणि तिला अगदी वैतागून अशी खुणावत असते की का असं करतेस। तेव्हा अक्षय आपल्या केसांना ते पडलेलं चिंगम पाहून ओरडतो की, तर सीमा धावते त्याच्याजवळ येते आणि काय झालं असं अक्षय विचारते। तेव्हा अक्षय म्हणत असतो की चिंगम पडलं माझ्या डोक्यामध्ये। तेव्हा लगेच सीमा म्हणते की अरे देवा, अरे अक्षय काय हे, तर अक्षय म्हणत असतो की तुटले माझे सर्व केस आता तुटले आणि अक्षय म्हणतो की कोण आहे तिकडे वर, कोण आहे, तर सीमा म्हणते की अरे कोण नाही, तर माही लगेच खांबामागे लपते। तेव्हा अक्षय ताराला आणि पार्थलाच आवाज देत असतो। अक्षय म्हणत असतो की तारा आणि पार्थने केलं हे चिंगम माझ्या डोक्यामध्ये टाकलं, तर सीमा म्हणते की अरे नाही, अरे त्यांना कशाला तू उगाच बोलवतो, ते चिंगम नाही का, आणि ते बघ कावळा असेल, कावळा तो बघ इकडे कावळा आणि ते बघ त्याच्या तोंडाला कसं चिंगम लागलं, त्याने टाकलं बघ हे चिंगम। तेव्हा अक्षय म्हणतो की काय आई कावळ्याने चिंगम खाल्लं होतं, अगं आई कावळे हे मांजर मासा खातात हे ऐकलं होतं मी, आता ते चिंगम खायला लागलेत का। तेव्हा आता सीमा म्हणत असते की हे बघ तू तिकडचे केस कापून टाक, नाहीतर तुला आता टक्कल करावे लागेल। तेव्हा अक्षय म्हणतो की आई तू केलंस ना, तर सीमा म्हणते की मी नाही, तर सीमा आता हे अक्षयशी बोलत असते, परंतु माही तर इकडे जोरजोराने उड्या मारत असते आणि अगदी खुश होत असते। तेव्हा अक्षय म्हणतो की आई खरं सांग हे सर्व तू केलं। सीमा म्हणते की नाही, अरे मी नाही केलं। अक्षय म्हणतो की आभ्या सुद्धा मला म्हणत होता की अक्षय अरे तू केस कापून टाक, आभ्याला तेच वाटतं, मग तुला सुद्धा हेच वाटतं ना तुला हे सर्व, मग हे सर्व तू केलं ना, तर सीमा म्हणत असते की नाही, अरे मी नाही केलं। अक्षय म्हणतो की अगं आई काय बालिशपणा आहे, तू तर कावळ्यावर ढकलते। तेव्हा सीमा म्हणते की अरे खरंच केलं नाही, शपथ मी नाही केलं। अक्षय जायला निघतो तर सीमा म्हणते की अरे तिकडे नाही तू इकडे चल, अरे तिकडे मांजर आहे तू इकडून चल। तेव्हा अक्षय म्हणतो की आई अगं काय चाललं, कावळा मांजर वगैरे काय हे सर्व। तेव्हा सीमा ही अक्षयला आतमध्ये घेऊन जात असते, परंतु माही तर खूप खुश होऊन अगदी हसत असते आणि अगदी किस घेत असते हाताचा। त्यानंतर अक्षय आता आतमध्ये येतो, केस धुवून टाकतो आणि आरशासमोर टॉवेलने केस कोरडे करत असतो। आई शपथ या चिंगमचा शोध कोणी लावला असेल, चिंगम खाणाऱ्या लोकांचा तोंडाला व्यायाम होतो आणि जगाला त्याचा त्रास होतो। सगळ्यांची नजर माझ्या केसावर आहे, सगळेजण मला म्हणतात की केस काप। आईचं तेच म्हणणं आहे आणि आब्याचं सुद्धा तेच म्हणणं आहे, पण का मी केस कापायचे, आणि परत विचार करतो की आईचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे आणि आब्याचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे की भलेही त्यांचं म्हणणं बरोबर असेल, पण हे केस मी का कापू, कुणासाठी कापू, जिच्यासाठी केस कापायचे, जिच्यासाठी चांगलं दिसायचं ती तर नाही आता माझ्यासोबत, कशाला मी उगाच माझे हे केस काप। आणि जर रमा परत आली आणि तिने मला सांगितले की केस कापा म्हणून, तेव्हा मी केस कापेल, तर अगदी रमा मागून येते आणि मग कापा की केस असं अक्षयला म्हणते। तेव्हा अगदी रमा त्याला तेथे बेडवर बसलेली दिसते, तर अक्षय खूप खुश होतो, काय रमा, तर रमा म्हणते की हो जशा तुम्हाला माझ्या 2 वेण्या आवडतात तशी मला सुद्धा तुमच्या केसाची स्टाईल आवडते, पण ही स्टाईल नाही जी अगोदरची होती ना ती स्टाईल, आणि त्या स्टाईल मध्ये खरंच तुम्ही खूप छान दिसता। रमाला चार्मिंग असं म्हणायचं असतं, तर अक्षय म्हणतो की अगं चार्मिंग नाही चार्मिंग। रमा म्हणते की अहो तेच ते, आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं तर टवका। तेव्हा रमाचे डोळे भरून येतात आणि वाट बघतात ना माझी, मी येईल परत तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच, पण तोपर्यंत केस कापा ना, ते पण माझ्यासाठी। म्हणून रमाचे डोळे अगदी भरून येतात आणि अक्षयचे सुद्धा, आणि म्हणते की बघा बरं तुम्ही आरशामध्ये कसे दिसतात। तेव्हा अक्षय आरशामध्ये पाहतो आणि ठीक आहे तू म्हणतेस तर मी केस कापून टाकतो, परंतु तू केव्हा येशील, म्हणून मागे वळून पाहतो, तेव्हा मात्र आता अक्षयला मागे रमा दिसत नाही। तेव्हा तो रमा करत खूप असा रडत असतो, त्याला पुन्हा रमाची खूप आठवण येते। तेव्हा आता अक्षय खरंच रमाचे ऐकतो आणि सगळे केस कापून मस्त स्टाईल करून येतो। तेव्हा सर्वजण आता अक्षयकडे पाहतात आणि वा खरंच वा असे अक्षय, म्हणून अक्षयचं सर्वजण कौतुक करतात, खूप छान असा अक्षय दिसतो। अक्षयने केस कापले म्हणून सर्वांना आनंद होतो, सर्वजण हसत असतात की खरंच काय मस्त आहे, गोंडस एकदम। तेव्हा अक्षय मात्र पूर्णपणे सगळे काही केस विंचकून देतो। तेव्हा आता सीमा म्हणते की अरे अक्षय काय चाललं तुझं हे,
आनंद म्हणतो की अरे अक्षय याला काय अर्थ आहे रे। तेव्हा अभि म्हणतो की बरं ठीक आहे असं पण छान दिसतं। त्यावर आता शशिकांत सुद्धा म्हणतो की खरंच अरे खूप छान दिसतो अक्षय तू। तेव्हा सीमा म्हणते की अरे खरंच अक्षय तू खूप छान दिसतो, अगदी लहान मुलासारखा, खूपच छान गोंडस, अगदी मस्त। त्यावर आता शशिकांत म्हणतो की मग मुलगा कोणाचा आहे। तेव्हा आता आनंद म्हणतो की हो बाबा अहो तुम्ही काही निरागस वगैरे नाही वाटत। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बाहेरून मी असं दिसत असलो तर आतून मात्र निरागस आहे मी, परंतु माझ्या बछड्याचा निरागसपणा कोणीही हिरावून नाही घेऊ शकत, अगदी लहान बाळ आहे जणू। तेव्हा जान्हवी म्हणते की खरंच अक्षय अरे तू खूप छान असं लहान गोंडस बाळ असल्यासारखा दिसतो। तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व जे काही तुमचं चाललेलं आहे ना ते कळतंय मला, खोटं कौतुक करतात तुम्ही खोटं। आणि शशिकांतला म्हणतो की तुम्ही तर निरागस वगैरे प्रेमर काही नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्याशी नाही बोलू शकत कधी। त्यावर आता शशिकांत म्हणतो की हो ना खरंच अजिबात नाही जमत, मला सगळं काही मला शिकवावं लागतं की कळतच नाही की कसं बोलू। तेव्हा अभि म्हणतो की काका हो शांत, चिडू नका। त्यावर आता शशिकांत म्हणतो की चिडू नको की काय करू, बघ ना हे की मी किती सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। इतर अक्षयला बछडा म्हणतो ते सुद्धा त्याला नाही चालत, म्हणून शशिकांत परत थोडासा नाराज होतो। सारखं वागायला गेलो तर ते सुद्धा नाही जमत, काय करू यार मी। तेव्हा आता सीमा म्हणते की ठीक आहे जमेल तुम्हाला, जरा शांत व्हा। तेव्हा शशिकांत म्हणतो की तेच तर मला नाही जमत, संयम संयम। पण अक्षय आज मी तुला खरंच सांगतो की जर आज रमा असती तर ती तुझ्या प्रेमात नक्की पडली, उलट तिने प्रेमाचा अतिरेक केला असता, म्हणजे अरे प्रेमामध्ये तर ती होतीच परंतु अजून जास्त तुला बघून पडली असते। तेव्हा अभि म्हणतो की खरंच अरे असे विस्कटलेले केस सुद्धा तुला खूप असे छान दिसतात, म्हणजे कसं अगदी आंघोळ केल्यासारखं वाटतं। तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे नेमकं तुला म्हणायचं काय, म्हणजे मी इतक्या दिवस आंघोळ केलीच नाही। तेव्हा अभि म्हणतो की म्हणजे हो, तर अक्षय म्हणतो की काय। तेव्हा सीमा म्हणते की अरे गप्प बस, तुला कळत नाही का अक्षय तू मस्करी करतो। आणि सीमा ही त्याची अगदी लाडाने गाल धरते आणि माझा लाडोबा खरंच किती गोड दिसतो गो। तेव्हा अक्षय म्हणतो की ओके 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 आता बास झालं ना तुमच्या सर्वांचं समाधान। आता सर्वांचे हेच म्हणणं होतं की मी केस कापावे म्हणून, कापले ना आता मी केस एकदाचे आणि सर्वांच्या मनासारखे तर झाले आणि दिसतो ना मी अगदी गोंडस लहान मुलासारखा, झाले ना तुमचे समाधान। मला तर असं वाटतं की तुम्ही सर्वजण कोणीतरी हे मुद्दाम करतात। तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की काय ग आई, तर सीमा म्हणते की थांब इकडे बघ मला एक फोटो काढायचा, इकडे इकडे बघ। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई काय ग आता फोटो कशाला काढते। तेव्हा सीमा म्हणते की अरे एक सेकंद इकडे तर बघ। तर अक्षय म्हणतो की काय ग अगं जगाला दाखवायचा। तेव्हा अभि म्हणतो की अरे काढ ना जरा छान दिसतो। आनंद म्हणतो की आई घे बरं तू फोटो घे। तर सीमा म्हणते की हो हो, आणि सीमा आता अक्षयचा मस्त फोटो काढ। अक्षय सुद्धा उभा राहतो आणि काढ काढ असे म्हणतो। त्यावर आता सीमा फोटो काढून खुश होते, तर अक्षय सुद्धा गोडसी स्माइल करतो आणि आईला म्हणतो की झाले का तुझे समाधान आता। तर सीमा म्हणते की हो। तेव्हा मात्र अक्षय परत आईला म्हणतो की आता तुझे समाधान झाले असेल आणि मग जर हा तू फोटो काढलेला आहे, जर हे सर्व तू मधुमती आजीच्या सांगण्यावरून जर करत असेल तर प्लीज तिचं ऐकू नको, नाहीतर हे सर्व काही थांबव, कारण माझ्यासाठी काही स्थळ बिळ शोधू नका आणि मला खात्री आहे की माझी रमा जिवंत आहे आणि ती परत माझ्या जवळ येणार म्हणजे येणारच आणि मी सुद्धा तिला शोधणार म्हणजे शोधणारच, मी माझ्या रमाला शोधणारच, माझी रमा नक्की सापडेल। तर आनंद म्हणतो की समजा ती नाही सापडली तर। त्यावर आता अभि त्याला शांत राहायला सांगतो। त्यावर आता अक्षय म्हणतो की जर नाही सापडली तर रमा सुद्धा जेथे आहे तेथे मी सुद्धा तसाच निघून जाईल। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सर्वांना मात्र खूप मोठा असा धक्का बसतो, सर्वजण अगदी नाराज होतात। तर सीमा म्हणते की अक्षय असं नाही बोलायचं। तेव्हा अभि म्हणतो की अरे आता हे बोलण्याची काय गरज होती। तेव्हा आनंद म्हणतो की अरे त्याने आता हे स्वीकारायला हवं। तेव्हा अभि म्हणतो की आनंद दादा अरे हे डायरेक्ट बोलला तू, असं डायरेक्ट बोलायला नको होतं। तेव्हा सीमाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती खुश असते म्हणून ते फोटो ती आता लगेच माही किंवा नैनाच्या मोबाईलवर पाठवून देते। तेव्हा माही ते फोटो पाहते आणि खरंच गुड, कारण ह्या लुक मध्ये खूप छान ब्यूट दिसतो। तेव्हा नैना म्हणते की कोण ग, तर माही लगेच आपल्या मोबाईल मधील तो फोटो दाखवते। तर नैना फोटो पाहते आणि काय अक्षय। तेव्हा आता माही लगेच त्या फोटोकडे बघून तयार होते, कारण ऍक्टिंग करण्यासाठी मी तयार आहे असं नैनाला खुशून म्हणते। नैना म्हणते की खरंच, तर माही म्हणते की हो। तेव्हा नैनाला इतका आनंद होतो, तर माही लगेच म्हणते की अक्षय मुकादम आता मी रेडी असेल तुझी रमा बनून येण्यासाठी। तेव्हा नैना खुशून माही जवळ येते आणि विचारते की खरंच तू खरंच माही रेडी आहे
आहेस ना? माही तू मागे नाही ना हटणार? त्यावर माही म्हणते की नो नैना, आय एम रेडी. तेव्हा आता नैना खरंच खूप खुश होते आणि माहीला म्हणते की थँक्यू सो मच. तेव्हा आता नैना लगेच खुश होऊन म्हणते की मी तुला रमाची गोष्ट सांगते की आमची रमा कशी होती, ती काय करायची. तर माही म्हणते की स्टॉप. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ, मला शिकण्यासाठी थोडासा वेळ तर लागेल. तर नैना म्हणते की ठीक आहे अगं, आपण फक्त आता प्रॅक्टिस करूया आणि तू ऍक्टिंग कर. आणि हे बघ, ऍक्टिंगचे 4 प्रकार असतात: अंगी, वाची, आर्य आणि सात्विक. आता अंगिक म्हणजे बॉडी लँग्वेज, आणि वाचिक म्हणजे त्या कॅरेक्टर सारखं बोलायचं वागायचं. आहारी म्हणजे अगं त्या कॅरेक्टर सारखे कपडे घालायचे, वेशभूषा करायची, मेकअप करायचा. आणि सात्विक म्हणजे तर सीमा येते आणि सीमा म्हणते की मी सांगते. सात्विक म्हणजे मी सांगते असं म्हटल्यानंतर सीमा आत येते आणि सात्विक म्हणजे आमची रमा. तुला आमच्या रमासारखं वागणं, बोलणं, दिसणं हे सर्व काही शिकवावं लागेल. एकदा तुला हे सर्व आलं आणि तुला ते वाटलं की मी नक्की रमा आहे आणि आम्हाला सुद्धा दिसेल समोरून की तुला हे आलं म्हणून. तेव्हा माही म्हणते की आंटी, मला हे सर्व काही एकदा जमलं तर मला सर्व काही इझी होऊन जाईल, अगदी सोपं. स्कूलमध्ये असताना मी असा ड्रामा केलेला होता, ते सर्व अगदी म्हणजे स्कूलमध्ये असताना ड्रामा करत होते, ऍक्टिंग करत होते. परंतु आता मात्र ह्या रिअल लाईफ मध्ये मी कसं हे सर्व करू, हे सर्व मला तर खऱ्याने करायचं. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं, तुला अगोदर सर्व काही समजून घ्यावे लागेल की रमा कशी होती, ती काय करत होती, मग तिच्याबद्दल सर्व काही माहिती तुला असायला हवी. तेव्हा माही म्हणते की ऑल राईट. तर सीमा म्हणते की ए चल, मी तुला रमाची गोष्ट सांगते. म्हणून आता रमा कशी दिसते आणि रमा कशी वागत होती, काय करत होती, हे सर्व काही सीमा आणि नैना आता माहीला समजावण्याचा प्रयत्न करतात. माहीला हाताला धरून त्या तिकडे बाहेरच्या रूम मध्ये घेऊन येतात. तेव्हा अगदी खुश होऊन माही ऐकत असते. तर सीमा म्हणते की चल, आता रमाच्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. तेव्हा सीमा अगदी प्रेमाने सांगायला सुरुवात करते की रमाचा जन्म अगदी छान सुंदर अशा एका छान असं छोट्याशा कुटुंबात झाला, जिथे नवरा बायकोचं खूप असं प्रेम होतं आणि त्या नवरा बायकोमुळे रमाचा जन्म झाला आणि त्या छान असे कुटुंबात. म्हणून आता रमाचे जे काही लहानपणीचे क्षण आहे ते सर्व सीमाला आठवत असतात. कावेरी ही रमाला लहानपणी झोका देत असते. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, असं छान असं अंगाई गीत ती रमाला गात असते. त्यानंतर मात्र आता सीमा ही सांगत असते की खरंच लहानपणी रमा खूप छान होती. लहानपणी सर्वांची ती आई आणि बाबांची लाडकी होती आणि सर्वात जास्त म्हणजे रमा होती तिच्या बाबांची लाडकी. तिच्या जन्माने उगवला आशेचा किरण आकाशात, तिच्या पोरक्या ह्या हसणारे चंद्र सुद्धा लाजायचं त्याच्या प्रकाशात, अशी होती आमची रमा. तेव्हा माही हे सर्व अगदी खुश होऊन ऐकत असते आणि नैना सुद्धा अगदी सीमाच्या ह्या सांगितलेल्या रमाच्या जन्मापासूनची गोष्ट खूप छान प्रकारे ऐकून खुश होत असते. माहीला इतकं छान वाटत असतं आणि एक गोंडस हसू तिच्या चेहऱ्यावर येत असतं. तर ते गोंडस असं हसू बघून सीमा आणि नैना यांना खूप आनंद होतो आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये तेव्हा आता सीमा ही सर्व काही रमाबद्दल माहिती माहीला देत असते की रमा कशी असायची, रमा कशी, तिचा जन्म कसा झाला आणि ज्या कुटुंबात तिचा जन्म झाला त्या कुटुंबात असं पैसा नव्हता, खूप काही असे ते श्रीमंत नव्हते परंतु गरीब होते, खूप अशी संपत्ती त्या कुटुंबात नव्हती. परंतु आमच्या रमाचा जन्म हीच त्यांची खूप मोठी अशी संपत्ती ते आई वडील मानत होते आणि अगदी खुश होऊन ते आपल्या रमाचा सांभाळ करत होते. अगदी छान अशा संस्कारात वाढलेली आपली ही रमा अगदी छान दिसत होती. तेव्हा मात्र तिचे वडील सुद्धा अगदी खुश होऊन आपल्या रमाचा सांभाळ करत होते. अगदी संस्काराने वाढलेली आपली ही रमा आणि त्याच वेळेस मात्र तिच्या वडिलांचा झाला खूप मोठा असा अपघात आणि रमाचे बाबा गेले देवाघरी. हे ऐकून नैना आणि माही या दोघींचंही तोंड असे सुकून जातात, अगदी नाराज होतात आणि अगदी इमोशनल होऊन त्या सीमाचं हे सर्व ऐकत असतात. त्यावर आता पुढे रमाने काय केलं की आई बरोबर बाबा गेल्यानंतर चालू केला एक घरात असा असणारा व्यवसाय. घरोघरी जाऊन तिने विकले मराठमोळे पदार्थ, मंगला मावशी मदत, कावेरीची मदत, या सर्वांचं बाबा गेल्यानंतर रमावर काय असा या घराचा म्हणजे ओझं पडलं, जबाबदारी तिच्या अंगावर पडली आणि असं सुरू झाला त्यांच्या कुटुंबाचा हा चरित्रार्थ. अशी होती आमची रमा. तेव्हा मात्र आता रमा अशी होती ऐकल्यानंतर माही थोडीशी नाराज होते. त्यानंतर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात आणि ते अक्षय अभि यांना सांगत असतात की यावेळेस आपण आता पुन्हा असे सर्च करूयात. तेव्हा अक्षय म्हणतो की यावेळेस मात्र तुम्ही एकटे सर्च करायला जाऊ नका, मी सुद्धा तुमच्या सोबत येईल. तेव्हा अक्षय आता आपल्या रमाला पुन्हा शोधायसाठी निघलेला असतो आणि आता इन्स्पेक्टर साहेब आणि अक्षय अभि हे सर्व मिळून रमाला पुन्हा शोधणार असतात. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.